नमस्कार, मी प्रतिभा मॅम. आज आहे 26 जानेवारी 2026. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस महत्त्वाचा का आहे? कारण आज आपल्या देशामध्ये संविधान लागू झालं होतं. मग ही प्रोसेस कशी आहे, काय आहे, ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग हा बघणार आहोत आपण सिक्वेन्स वाईज बघणार आहोत, वर्षप्रमाणे. आणि मी हे जे नोट्स काढलेत, अभ्यासाच्या नोट्स काढलेत, या कुठल्याही माझ्या मनाच्या नाही आहेत. मी स्टँडर्ड बुक म्हणजेच आपल्या शाळेतल्या शालेय पुस्तक NCERT प्लस रेफरन्स बुक ह्याच्यातून मी अभ्यास केला आहे आणि त्याचे मी हे व्हिडिओज बनवत आहे. म्हणून ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फेक नाही. तर आपण बघणार आहोत संविधानाची ही जी प्रक्रिया आहे, संविधान निर्मितीची प्रक्रिया म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ह्याची निर्मिती प्रक्रिया कशी आहे, प्रोसेस ती बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण प्रक्रिया बघतोय. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली. कधी झाली? 9 डिसेंबर 1946. त्यानंतर 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्देश पत्रिका ही मांडली, त्या सभेमध्ये मांडली. त्यानंतर 22 जानेवारी 1947ला तीच उद्देश पत्रिका स्वीकार करण्यात आली त्या कमिटी मेंबर्स लोकांनी. आणि नंतर 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समिती तयार केली. तर आता ह्याच्या पुढचा आपण बघणार केलो. तर 26 नोव्हेंबर 1949 साली राज्यघटना स्वीकारण्यात आली. कधी? 19 नोव्हेंबर 1949ला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 साली राज्यघटना अंमलात आली आपल्या भारत देशामध्ये. मूळ घटनेमध्ये कलम किती आहेत? 395, 22 भाग आणि 8 पॅराज आहेत. आणि या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ते नंतरच आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून पण निवडून आले. त्यानंतर त्या समितीचे उपाध्यक्ष कोण होते? बेनगल नरसिंग राव. तर या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ज्यांना आपण फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हणतो. फादर ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे आपल्या भारताचे फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं त्यांना आपण संबोधतो. त्यानंतर संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू, जे त्यावेळेस होते. आणि नंतर 26 नोव्हेंबर 1950 म्हणजे 1949ला जेव्हा जेव्हा राज्यघटना स्वीकारण्यात आली त्यावेळेस 284 मेंबर्स आणि त्या समितीचे जे अध्यक्ष होते त्यांनी साईन करून आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यांना अंमलात आणली. ती कधी आणली? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. स्टार्ट केलंस का? तर आपली जी घटना आहे ती 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 ला आपली राज्यघटना स्वीकारण्यात आली. म्हणून तो दिवस आपल्या देशामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस कॉन्स्टिट्यूशन डे
म्हणून पण सेलिब्रेट केला जातो, कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून पण सेलिब्रेट केला जातो. आणि 26 जानेवारी 1950 रोजी फायनली आपली राज्यघटना पूर्ण भारत देशामध्ये लागू करण्यात आली. मग ती लागू करण्याचं कारण हीच डेट का वर घेतली, कारण 26 जानेवारी 1929 मध्ये भारतात त्यावेळेसचे जे इंडियन नॅशनल काँग्रेस ही जी पार्टी होती त्यांनी लाहोरमध्ये फर्स्ट टाइम पूर्ण स्वराज हा नारा दिला होता. तो काय होता? पूर्ण स्वराज. आणि ते कुठे दिलं होतं? लाहोरमध्ये. आणि ते कोणाकडून दिलं होतं? इंडियन नॅशनल काँग्रेस ह्या पार्टीकडून 26 जानेवारी 1929 ह्या दिवशी. म्हणूनच आपला हा जो रिपब्लिक डे आहे, प्रजासत्ताक दिन, आपण 26 जानेवारी रोजीच सेलिब्रेट करतो. आणि 26 नोव्हेंबरला आपण आपला कॉन्स्टिट्यूशन डे, संविधान दिवस हा सेलिब्रेट करतो. स्टार्ट केलास? मग 24 जानेवारी 1950 रोजी म्हणजे त्या वर्षी संविधान सभेची लास्ट मीटिंग झाली. आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती झाले. आणि आपल्याला जसं की माहीत आहे, आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की राष्ट्रपती हे 26 जानेवारीला अनफोल्ड करतात देशाचा झेंडा, तर ते राष्ट्रपती करतात. आणि 15 ऑगस्टला देशाचे जे PM असतात ते करतात. 22 जुलै 1947ला, आता हे महत्त्वाचे डेट्स आहेत. 22 जुलै 1947 साली आपल्या देशाचा जो प्रेझेंटमध्ये जो तिरंगा आहे, झेंडा आहे, तो स्वीकार करण्यात आला. तो कधी आला होता? 22 जुलै 1947. त्यानंतर 24 जानेवारी 1950 मध्ये, म्हणजे त्याच वर्षी, तुम्ही बघा संविधान जेव्हा पूर्ण कंप्लीट झालं त्याच वर्षी ह्या राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे पण आपण स्वीकार केलं, फायनल केलं आहे, जनगण मन आणि वंदे मातरम. त्यानंतर संविधानाची जी ओरिजिनल कॉपी आहे ती इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये आहे. मग संविधानाची जी ओरिजिनल कॉपी आहे त्यांना प्रेम बिहारी रायजादा यांनी लिहिलेली आहे. त्यांना 6 महिने लागले त्याच्यासाठी. त्याचं जे पेज डेकोरेशन आहेत, पेज जे डेकोरेट केलेले आहेत ते कोणी केले आहेत? आचार्य नंदलाल बोस यांनी केले आहेत. आणि त्यांचे जे शिष्य होते राम मनोहर सिन्हा यांनी सुरुवातीचं जे पान आहे, पेज आहे, ते त्यांनी डेकोरेट केलं आहे. तर इथे आपण इन शॉर्ट कॉन्स्टिट्यूशन, आपल्या भारताचं जे संविधान आहे त्याची प्रक्रिया आपण पाहिली. त्याची प्रक्रिया कशी आहे, कशी प्रोसेस झाली, कशा मीटिंग्स झाल्या, काय, फक्त आपण डिटेल माहिती घेतली आहे. याच्याबद्दल ह्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ थोड्या दिवसांमध्ये येईल आपल्या याच व्हिडिओवर. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज मला छान अशा कमेंट्स द्या. आणि असेच आपण आता व्हिडिओज घेणार आहोत. हे थांबू.